अध्याय 10 श्लोक 5 बघतोय आपण. भगवंतापासूनच उत्पन्न झालेले भूतभाव हा विषय चालू आहे. 4थ्या अध्यायामध्ये आपण 11 भूतभाव बघितले की बुद्धी, ज्ञान, असमोह, क्षमा, सत्यम, दम, शम, सुख, दुःख, भव, अभाव आणि भय आणि अभय. आता 12वा श्लोक 5मध्ये बघताय 12 पासूनचे की अहिंसा, समता, तुष्टिस्तपो, दान, यशो, यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथक विधाः. अहिंसा, समता, तुष्टी, तप, दान, यश, अपयश हे सगळे भूतांचे भिन्न भिन्न भाव. पृथक विधाः म्हणजे भिन्न भिन्न जे भाव आहेत हे सगळे मत्त एव भवन्ति माझ्यापासूनच उत्पन्न होतात. थोडं विस्ताराने बघू की अहिंसा ही वृत्ती कशी आहे? परमेश्वराचीच महान देणगी आहे. अहिंसा हे मानवतेचं श्रेष्ठ गमक आहे. आपल्यासारखाच इतरांनाही जगण्याचा अधिकार आहे हे मानणे ही मानवी वृत्ती आहे. परस्परांना मदत करणं, सांभाळून घेणं ही सुद्धा मानवी वृत्तीच आहे. सहनशीलता, क्षमा, बंधुभाव, सहानुभूती, त्याग, सेवा, आत्मबलिदान इत्यादी भावना अहिंसेचीच विविध रूपं आहेत. मनुष्य सामाजिक प्राणी आहे. मनुष्य जर हिंसक बनला तर मानव जातीचे सामाजिक स्वरूप टिकणार नाही. माणसाला समाजानं घडवलंय आणि समाजाला अहिंसा तत्वाने स्थैर्य दिलेलं आहे. सामाजिक स्थैर्य असेल तर सगळ्या प्रकारची प्रगती संभवेल. हिंसा, अहिंसा मात्र बाह्य कृतीवरून नाही तर कृतीमागील वृत्तीवरून ठरवली पाहिजे. महाभारतामध्ये एक वचन आहे, अहिंसा साधु हिंसेती श्रेयान धर्म परिग्रह. दुष्टांची हिंसा ही धर्मशास्त्राप्रमाणे अहिंसाच आहे. जे दुष्टांना शासन व्हायलाच हवं असं मानणं हे योग्य आहे. अर्जुनाला सांगण्याच्या निमित्ताने मात्र हे सांगितलंय की अहिंसा वृत्ती ही परमेश्वराची महान देण आहे. तुझ्या समोर जरी हे सगळे दुष्ट प्रवृत्तीचे लोक आले तरी यांना तू मारणार आहे, यात काहीही दोष नाही. या दुष्टांची हिंसा ही धर्मशास्त्राप्रमाणे अहिंसाच मानली गेलेली आहे. नंतर सांगितले समता. सृष्टीतील हे जे माईक जीवन आहे हे कसं आहे? विषम आहे. त्यात समता कुठून आढळणार? मनुष्याच्या अंतःकरणामध्ये भेदभाव खेळून राहिलेला आहे. पण लाभालाभ, निंदास्तुती, मानापमान, यशापयश इत्यादी गोष्टींनी चित्त व्यग्र न होणे हे समतेचं लक्षण आहे. चित्तातून रागद्वेषादी विकल्प निघून जाणं, सर्वत्र निपक्षपाती बुद्धी ठेवणं हे समतेचं लक्षण आहे. बुद्धीबरोबर चित्तावर संस्कार व्हायला हवेत. बुद्धी विशाल होत गेली की विचारक्रांती सुरू होऊन मग सर्व वस्तू, प्राणी मात्र एकाच विश्वाचा घटक आहे हे जाणवणं म्हणजे मग भेदबुद्धी कमी कमी होऊ लागणं होय. आपण 5व्या अध्यायामध्ये 18व्या श्लोकात बघितलंच आहे की समदर्शी कसे असतात. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव स्वपाकेच पंडिता समदर्शिनः. हे जे समदर्शी आहे हे व्यावहारिक दृष्टीने जरी सगळ्यांशी भेद बाळगून वागत असले तरी सुद्धा जीव म्हणून सर्वांकडे सारख्याच भावनेने प्रेमाने पाहत असतात. हा जो समत्व भाव आहे हा ईश्वरानेच आपल्यात उत्पन्न केलेला आहे हे ओळखून वागणे हेच इथे सांगतात आहे. नंतर सांगितले तुष्टी. हाही एक भूतभाव आहे. समाधान, आत्मतुष्टता, असूया, द्वेष, मत्सर न ठेवता स्वतःच्या प्रयत्नांनी आणि प्रारब्धाने जे आणि जेवढं लाभलंय त्यात संतुष्ट राहणं म्हणजे तुष्टी. असमाधानाने मनुष्याची कार्यशक्ती क्षीण होते. आपल्या दैवात असेल तेवढेच मिळेल यावर दृढ श्रद्धा ठेवून प्राप्त लाभात पर्याप्त बुद्धी ठेवणे ही संतुष्टताच आहे. सज्जनांच्या ठिकाणी ही संतोष वृत्ती असते आणि म्हणूनच तुष्टी हा परमेश्वरी प्रसाद आहे. नंतर म्हटले तप. कोणतेही उद्दिष्ट साधण्यासाठी विचारपूर्वक नियमबद्धतेने
विधिविधान सगळे सांभाळून जो उद्योग किंवा कष्ट करावे लागतात त्याला तप म्हणतात. जसं विद्या संपादनार्थ आपलं अध्ययन नियमितपणे करणे, गुरुजनांसमीप जाऊन विनम्रपणाने अवधानपूर्वक विद्या ग्रहण करणे, पठण श्रवण लेखनादी कार्य वेळच्या वेळी पार पाडणं, त्यावेळी लागणारं ब्रह्मचर्य, शुचिर्भूतता, व्यायाम, आहार विहार इत्यादी इंद्रिय व्यापार आणि मनोव्यापार संयमपूर्वक आचरून शारीरिक आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य सुदृढ राखणे इत्यादी अनेक वर्ष करावी लागणारी ही साधनाच आहे. हे सगळं विद्यार्थ्यांचं तपाचरण आहे. आपल्या अपत्यांचं पालन पोषण करून त्यांच्या उत्कर्षासाठी सर्वतोपरी आपली हौस मौज बाजूला ठेवून कष्ट करीत जाणं हे माता पितरांचं तप आहे. पारलौकिक सुखासाठी व्रतवैकल्यादी करावे लागणारं तप किंवा आध्यात्मिक प्रगतीसाठी योगाभ्यासादी करावी लागणारी साधना इत्यादी महान तपसाधना जरी सोडून दिली तरी सुद्धा जीवनातील उत्कर्षासाठी मनुष्याला जे जे कष्ट अगदी बोधपूर्वक किंवा नियमबद्धतेने प्रपंचात करावे लागतात ते सगळं तपच आहे. तपाचे सात्विक, राजस, तामस असं वर्गीकरण पुढे 17व्या अध्यायात सांगितलेलं आहे. ते सगळं आपण पुढे आणखीन विस्ताराने बघू. पण मनुष्यामध्ये स्वाभाविक असलेली तपप्रवृत्ती ही ईश्वराचीच देण आहे. परमेश्वरापासूनच उद्भवलेली आहे हे बोधपूर्वक जाणून त्याचा उपयोग करणे हा सुज्ञपणा आहे, हे इथे सांगायचंय. 5वं सांगितले दान. तसे तर हे भूतभाव जे सांगतात आहे त्यातला हा 16वा आहे 4 आणि 5व्या श्लोकापासूनचा. पण या श्लोकामधला 5वा दान, मनुष्यात असलेली दान प्रवृत्ती हा दैवी गुण आहे. दान म्हणजे दुसऱ्याला देणे. हे जरी खरं असलं तरी कोणाला आणि देश काल परिस्थितीनुसार काय द्यायचे याचं तारतम्य राखून, शिवाय सत्कार्यासाठी स्वतःच्या संपत्तीचा समुचित विनियोग करणे म्हणजे दान होय. याच्यावर सुद्धा विस्ताराने आपण 17व्या अध्यायात बघणार आहोत. आपलं सर्वस्व परोपकारार्थ वेचणं हा तर दानाचा महान प्रकार आहे. संस्कृतमध्ये तर दानावरचे सुंदर सुंदर श्लोक आहेत. ही सुभाषितं म्हणजे उपदेशपर असून उत्तम संस्कारासाठी फार उपयोगी पडतात. त्यातला एक श्लोक बघूया की दानं भोगो नाशः तिस्रो गतयो भवन्ति वित्तस्य यो न ददाति न भुंक्ते तस्य तृतीया गतिर्भवति. वित्ताचे, संपत्तीचे दान, भोग आणि नाश या 3 गती आहे असं म्हटलं जातं. कशा? तर जो देत नाही किंवा जो न भुंकते म्हणजे उपभोग घेत नाही त्याच्या वित्ताची, त्याच्या संपत्तीची गती कशी होते? नाशः, म्हणजे 3री गती होते. केवळ धनाचा संचय केला तर होतं काय? स्वतः पण उपभोग घेत नाही आणि तो दुसऱ्याला मिळू पण देत नाही. पण त्यामुळे काय होतं की अचानक जर मृत्यू आला किंवा दिलंच नाही कोणाला आणि धनसंपत्ती साठती आहे, गरजूला देण्याच्या उद्देशाने मग होत नाही ती गोष्ट. आपोआपच आपल्या मृत्यूनंतर ती संपत्ती दुसऱ्याच्या हातात जाते. जिथे खरं गरज नसते अशा भलत्याच व्यक्तीच्या सुद्धा हाती ती पडते, म्हणजे त्याचा नाशच आहे. पण आपण भोग घेणं किंवा आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्यातला काही भाग दुसऱ्याला गरजूला देणं म्हणजे दान. पण पिबन्ति नद्यः स्वयमेव न अंबः स्वयं न खादन्ति फलानि वृक्षः न अदन्ति सस्यं खलु वारिवाहाः परोपकाराय सतां विभूतयः. नद्या आपलं स्वतःचं पाणी पित नाही, वृक्ष स्वतःचं फळ स्वतः खात नाहीत, वारिवाहाः जे मेघ पाणी देतात पण त्यापासून आपल्या पाण्याने उत्पन्न होणारं जे पीक आहे शेतातील ते स्वतः कधी खात नाहीत. म्हणजेच काय? परोपकाराय सतां विभूतयः. सज्जनांचं वैभव जे असतं, सतां म्हणजे सज्जन, सज्जनांचं वैभव हे नेहमी परोपकाराय, परोपकारासाठीच असतं. हे महत्त्वाचं.
जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती हेच खरं. म्हणजेच काय? न्यायार्जित संपत्तीचा दुसऱ्याच्या हितासाठी उपयोग करणं ही जी दानी वृत्ती आहे ही परमेश्वराच्या पासूनच उत्पन्न झालेला हा भाव आहे हे जाणून परहितार्थ आपल्या संपत्तीचा उपयोग करावा. नंतर सांगितलं यश आणि अपयश. यश म्हणजे धर्मीय अशा आचार विचारांमुळे प्राप्त झालेली अशी सत्कीर्ती आणि अपयश म्हणजे अधर्मीय अनीतीपूर्ण आचार विचारांमुळे प्राप्त होणारी अपकीर्ती. खरं तर आपल्या प्रयत्नांना यश प्राप्त व्हावं, आपली कीर्ती पसरावी असे जरी प्रत्येकाला वाटत असलं तरी सुद्धा सत आणि असत याची जाणीव नसलेले किंवा स्वार्थी अनैतिक कर्मामध्ये फलप्राप्ती करून घेतात स्वार्थी लोक आणि मग त्यालाच ते यश मानत जातात. ही कीर्ती नाही आहे, त्याला अपयश किंवा अकीर्ती असं सुद्धा म्हटलं जातं. कारण तिथे सत आणि असतचा विवेक नसतो. कारण त्यातील ज्या लाभामुळे मग नंतर मात्र या मनुष्याचं अधःपतनच होत असतं. यशापयशाचं जे खरं स्वरूप आहे हे विवेकानं समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी प्रयत्न हवा. कारण ही एक प्रवृत्ती आहे. म्हणजे यशाची इच्छा आणि अपयशाची अनिच्छा हा जो या प्रवृत्तीचा उद्भवाचा अभिजातपणा आहे ही परमेश शक्तीतूनच होतो हे इथे सिद्ध होत आहे. 4 आणि 5व्या श्लोकांमधून जे भूतभाव सांगितले आहेत हे एकूण 20 प्रकारचे विशेष भूतभाव सांगितलेत आणि हे सगळे भिन्न भिन्न भूतभाव भगवंतापासूनच उत्पन्न होतात. सर्वतः आत्म्याला चिकटून असलेले हे भाव मुळात दैवी आहेत. साधकाने जिज्ञासूने ते ओळखून ते आपले भाव विकृत होऊ न देता हे महत्त्वाचं आहे. त्यांना आपल्या प्रगतीसाठी उपयोगात आणावे. आता पुढच्या श्लोकामध्ये सृष्टी कार्यार्थ उत्पन्न झालेले जे स्वर्गीय मानसभाव आहेत त्याचं वर्णन येणार आहे. ते पुढच्या 6व्या श्लोकात आपण बघूया. अध्याय 10 श्लोक 6 बघतोय आपण. महर्षय सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः. सृष्टी कार्यार्थ उत्पन्न झालेले जे स्वर्गीय मानसभाव आहेत ते आता याच्यात सांगतात आहे. कोण कोण? तर महर्षय म्हणजे 7 महर्षीजन. सप्तपूर्वे म्हटलेले आहे. पूर्वे चत्वारः मनवः तथा त्याच्याही पूर्वी असणारे 4 सनकादी जे आहेत ते. तथा स्वयंभू 14 मनवः 14 मनु सांगितले आहेत ते. हे माझ्या ठिकाणी भाव असलेले मद्भावा हे माझ्या ठिकाणी भाव असलेले मानसा जाताः माझ्या संकल्पाने उत्पन्न झालेले आहेत. येषां लोक इमाः प्रजाः ज्यांची ही सगळी संपूर्ण प्रजा या संसारामध्ये आहे. म्हणजे या जगातील सगळी प्रजा त्यांचीच आहे असं म्हटलं जातं. या श्लोकामध्ये विषय आणि शब्द योजना जरी सरळ वाटत असली तरी त्यात समजून घेण्याजोगत्या बऱ्याच गोष्टी आहेत. इथे हेच सांगायचे की परमेश्वराने ज्यांना आरंभी उत्पन्न करून सृष्टी उत्पादन करण्याचं सामर्थ्य दिलं आणि योजनाबद्ध क्रमाधिपत्य देऊन त्यांची विशिष्ट कामावर योजना केली गेली ते हे सगळे पूर्वीचे ऋषी, सगळे ऋषी म्हणजे सप्त ऋषी, नंतर मनु आदी आणि परमेश्वराच्या संकल्पापासून हे सगळे कसे आहेत? उत्पन्न झालेले आहेत. म्हणूनच परमेश्वराशिवाय अन्य कोणीही आद्य सृष्टीकर्ता नाही हे जिज्ञासूंसाठी गीतेने सांगितले आहे. आता सप्तमहर्षी कोण ते बघू. की जे दीर्घायू आहेत, मंत्रद्रष्टे, दिव्यदृष्टी असणारे, ऐश्वर्यशाली, गुण विद्या इत्यादीमध्ये वृद्ध, धर्माला साक्षात करणारे, गोत्रांचे प्रवर्तक आहेत असे या सप्तगुणांनी युक्त ऋषी ज्यांना सप्तऋषी असं म्हटलं जातं. महर्षयः
असा उल्लेख आलेला आहे. मरीची, अंगिरा, अत्री, पुलस्त्य, पुलह, क्रतू आणि वसिष्ठ हे 7ही कसे होते? वेदवेत्ता आहेत. हेच प्राचीन म्हणजे स्वयंभू मन्वंतरातील आहेत. काही ठिकाणी कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ यांनाही सप्तर्षी मानतात. ज्ञानेश्वरीमध्ये याचा उल्लेख आहे. नंतर म्हटलंय पूर्वे चत्वारः मनवः तथा, म्हणजे पूर्वी असणारे 4 सनकादी तथा स्वयंभू 14 मनु, जे सनक, सनंदन, सनतकुमार आणि सनातन हे 4ही कसे आहेत? ब्रह्मदेवाच्या तपकरणाने सर्वात प्रथम प्रगट झालेले आहेत. हे 4ही भगवत स्वरूप आहेत. सर्वात प्रथम प्रगट होऊनही हे 4ही कसे आहेत? नेहमी 5 वर्षाच्या अवस्थेमध्ये बालक रूपानेच राहत असतात. हरिः शरणमेव नित्यम येषां मुखे वचः, भगवत कथेची फार प्रेमी आहेत. काही टीकाकार अशी शंका घेतात की सनक, सनंदनादी ब्रह्मदेवाचे प्रारंभिक कल्पातील असणारे मानसपुत्र आहेत. मानसा जातः म्हणताय ना, म्हणून मानसपुत्र म्हटलंय. ते तर निष्क्रिय ऊर्ध्वरेतस असून सगळे मोक्षपरायण असल्यामुळे त्यांनी ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे प्रजा निर्माण करण्याचं नाकारलं आहे. मग येषां लोक इमा प्रजा, यांच्यापासून सगळी लोक प्रजा निर्माण झाली, हे विधान कसं काय? हे कसं काय लागू पडेल? पण या कुमारांनी सनक, सनंदन, सनतकुमार आणि सनातन या 4 कुमारांनी जरी सांप्रत सृष्टिकर्त्या विधात्याच्या सृष्टी उत्पादनामध्ये प्रत्यक्षतया भाग घेतलेला नसला तरी सुद्धा असं म्हणतात की सृष्टीच्या सर्वोच्च अधिपती मंडळामध्ये त्यांचे फार उच्च स्थान आहे. आणि या सृष्टीच्या उत्क्रांती मार्गाची सर्वतोपरी योग्य प्रकारे देखभाल करून तिला नित्य प्रगतीपथावर राखण्याचा आणि तिचा आध्यात्मिक विकास घडवून आणण्याच्या उद्योगात ते नेहमी तत्पर असतात. पूर्वीचे महान ऋषी कुले, मानव वंशाचे निर्माते मनु आणि सनत कुमारादी सृष्टीचे आद्य प्रस्थापक हे प्रत्यक्ष ईश्वराच्या मानसभावातून म्हणजेच संकल्पातूनच उद्भवलेले आहे. हे विधान मात्र इथे यथार्थ वाटतं. म्हणजेच अखिल सृष्टीच्या परमेश्वर ईश्वर स्वामी असून या ज्या संपूर्ण संसाराचा अखिल सृष्टीचा परमेश्वरच ईश्वरच स्वामी असून तोच उत्पत्ती करता, तोच भोगता, तोच भरता, तोच शास्ता, सर्व काही तोच आहे. हेच इथे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. पुढचा श्लोक पुढे बघूया.